ओके. सो पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं अवेकन माइंड्स कडून मी सहर्ष स्वागत करतो. मित्र हो, अवेकन माइंड्स ही प्रशिक्षण संस्था गेली कित्येक वर्षांपासून वेगवेगळ्या प्रकारची प्रशिक्षणं प्रोव्हाइड करतं. मेंटल वेलनेस म्हणजेच मनस्वास्थ्य याच्या अनुषंगानं लाईफ कोचिंग, आपल्या जीवनाच्या अनुषंगानं आपल्या जीवनाला अधिक समृद्ध बनवण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारच्या कार्यशाळा अवेकन माइंड्स ऑर्गनाईज करतं. सोबतच NLP या बेसवरती काही वर्कशॉप्स आपण घेत असतो. पर्सनल कोचिंग केलं जातं, व्यक्तिशः गायडन्स केला जातो, व्यक्तिशः कोचिंग केलं जातं. ज्याशिवाय मन आणि मनाच्या अनुषंगानं अशा अनेक प्रकारच्या कार्यशाळा अवेकन माइंड्स नियमितपणे वेळोवेळी ऑनलाईन आणि सोबतच ऑफलाईन पद्धतीनं घेत असतं. या आमच्या सर्वच प्रोग्रामचा हा एक महत्वाचा भाग म्हणजे मेडिटेशन किंवा ध्यान. तर आजचं जे सेशन आहे ते विशेष करून ध्यानासंबंधी आहे, की ज्यासाठी आपण आज जॉईन झाला आहात. आजच्या या सेशनमध्ये आपल्याला गायडन्स करण्यासाठी, मार्गदर्शन करण्यासाठी ध्यान आणि ध्यानाच्या अनुषंगानं कशा प्रकारे आपण ध्यान साधना करू शकतो, करावी आणि ध्यानाची जी प्रगती आहे ती कशी करावी, अशा एकंदरीत ढोबळमानानं आपल्याला खूप चांगली माहिती मिळावी, मार्गदर्शन व्हावं आणि आपण ध्यान साधना करत असाल तर त्यातून अधिक ऊर्जा मिळावी आणि जर आपल्याला ध्यान साधना शिकायची असेल तर त्यातून देखील तुम्हाला प्रेरणा मिळावी, हा आपला आजच्या या सेशनचा उद्देश आहे. आजच्या या सेशनसाठी मार्गदर्शक म्हणून आपल्याला जे लाभले आहेत ते आचार्य अमित मेधावी सर. सरांचा थोडक्यात परिचय असा की सर DTED आहेत, DED आहेत. सरांनी MA इंग्लिश विथ MA पाली केलं आहे. सर पाली विषयातून नेट पास आहेत, नेट क्वालिफाईड आहेत. सध्या सर जिल्हा परिषद प्राथमिक शाळेमध्ये गेल्या कित्येक वर्षांपासून कार्यरत आहेत. सातत्यानं गेली 15 ते 16 वर्ष झालं ते अध्यापन क्षेत्रामध्ये खूप मौल्यवान असं कार्य करतायत. अत्यंत प्रेमळ, मनमिळावू आणि सर्वांना सोबत घेऊन काम करणारे शिक्षक अशी त्यांची त्यांच्या कार्यक्षेत्रामध्ये ओळख आहे. गेल्या कित्येक वर्षांपासून सर ध्यान आणि ध्यानाच्या अनुषंगानं वेगवेगळ्या प्रकारच्या कार्यशाळा घेत असतात. अवेकन माइंड्स कडून सातत्यानं या कार्यशाळांचं आयोजन केलं जातं. मन तसेच मानवी जीवन याच्या अनुषंगानं अनेक व्याख्यानं सर सातत्यानं आतापर्यंत देत आले आहेत आणि त्या व्याख्यानांच्या माध्यमातून, शिबिरांच्या माध्यमातून आणि या प्रकारच्या कार्यशाळांच्या माध्यमातून सरांनी हजारो लोकांच्या लाईफमध्ये एक पॉझिटिव्ह चेंज निर्माण केलाय, एक ट्रान्सफॉर्मेशन घेऊन आलेलं आहे. असे हे अतिशय प्रभावी आणि अतिशय अनुभवी असे आचार्य अमित मेधावी सर आज आपल्याला या ध्यानासंबंधी मार्गदर्शन करतील. तेव्हा अधिक वेळ न घेता मी अवेकन माइंड्सचे सर्वे सर्वा अभिजित मानव सर आणि आचार्य अमित मेधावी सर यांच्या परवानगीनं आजच्या सेशनमध्ये अमित मेधावी सरांनी मार्गदर्शनाला सुरुवात करावी अशी त्यांना विनंती करतो. अमित सर प्लीज. हा सर, बघा बरं तुम्ही शेअर करू शकता का? हो सर. अवेकन माइंड्स आयोजित ऑनलाईन मेडिटेशन वर्कशॉपमध्ये आपल्या सर्वांचं मी हार्दिक हार्दिक स्वागत करतो. अवेकन माइंड्सच्या वतीनं गेले अनेक वर्ष लोकांना जागृत करण्याचं काम सुरू आहे. लोकांना स्वतःचं भान यावं आणि त्यांच्या जीवनामध्ये विधायक बदल व्हावेत या उद्देशानं ही सगळी प्रक्रिया ते करत आहेत. आणि याचा एक भाग म्हणून आज अनेक कार्यशाळा ऑनलाईनच्या माध्यमातून होत आहेत. लोकांना मार्गदर्शन केलं जात आहे आणि प्रेरणा दिली जात आहे की त्यांनी स्वतःकडे पाहावं, स्वतःमध्ये विधायक बदल घडवावा. त्याचाच भाग म्हणून
आजची ही कार्यशाळा या ठिकाणी संपन्न होत आहे. आज ज्या विषयावरती आपण चिंतन करत आहोत तो विषय अत्यंत महत्वाचा आहे. तो विषय अतिशय गंभीरही आहे. ध्यान का हा विषय, हा प्रश्न आपल्याला पडलाच पाहिजे. आज बाह्य जगात आपण पाहतो की इतक्या अनेक अडचणींना आपल्याला सामोरं जावं लागतं. शारीरिक अडचणी असतील, मानसिक अडचणी असतील, सामाजिक अडचणी असतील. अडचणींची यादी करत बसलो तर आयुष्य कमी पडेल इतक्या अडचणी क्षणोक्षणी आपल्याला उत्पन्न होत आहेत. आणि या सगळ्या अडचणींचा परिणाम कुठं होतो, तर तो परिणाम होतो आपल्या जीवनावरती, आपल्या शरीरावरती परिणाम होतो, आपल्या मनावरती परिणाम होतो. शरीर आजारी पडलं तर आपण दवाखान्यामध्ये जातो, आपल्याला समजतं. पण मन आजारी पडलं तर आपण कुठं जाणार आहे? आपलं मन आजारी पडतं यावरतीच बऱ्याच लोकांचा विश्वास नसतो. मग अशा वेळेला आपण जर अंतर्मुख झालो नाही तर आपल्याला ध्यानाची गरज समजू शकत नाही. ज्या प्रकारे शरीराला आपण स्वच्छ करण्यासाठी अंघोळ पाणी करतो, चांगले कपडे वापरतो, त्याच प्रकारे मनाची अंघोळ आपण करण्यासाठी वेळ देतो का? तर त्याचं उत्तर निश्चितच नाहीये. शरीर पण तितकंच महत्वाचं, मन पण तितकंच महत्वाचं, ही जर गोष्ट असेल तर मनासाठी आपण काय करतो का, हाही विचार या निमित्तानं आपण करायला पाहिजे. म्हणून ध्यानाची आवश्यकता जी आहे ती इथं आहे. आता आपण पाहूया की नेमकी गरज काय ध्यानाची. अनेक गरजांपैकी, अनेक महत्वांपैकी आपण थोडकं या ठिकाणी पाहणार आहोत. तणाव कमी करण्यासाठी. आजचं जे आपलं जीवन आहे ते धकाधकीचं जीवन बनलेलं आहे. आणि सगळीकडून ताणतणाव, ताणतणाव, प्रत्येक ठिकाणी टार्गेट आहे, टार्गेट पूर्ण करणं. सामान्य आपलं जीवन जगत असताना सुद्धा जीवनातल्या मूलभूत गरजा पूर्ण करण्यासाठी सुद्धा आपल्याला धावपळ करावी लागते. आणि त्याचा जो ताण येतो, तो विधायक ताण जो आहे तो आवश्यकच आहे. एखादी गोष्ट पूर्ण करण्यासाठी ताण आलाच पाहिजे. पण अतिरिक्त ताण जेव्हा होतो, त्या अतिरिक्त ताणाचा परिणाम आपल्या मानसिक स्वास्थ्यावरती होतो, आपल्या शारीरिक स्वास्थ्यावरती होतो. आणि मग एकदा ताण घ्यायची सवय लागली की त्या सवयीचा भाग म्हणून आपलं शरीर आजारी पडत जातं. आपलं मन उदास, अस्वस्थ होत जातं. विनाकारण आपण घाबरतो. अशा अनेक गोष्टी घडतात आणि मानसिक आरोग्य बिघडतं. तर ध्यान ही गोष्ट अशी आहे की पहिली महत्वाची बाब ध्यानाच्या माध्यमातून घडते ती म्हणजे आपलं मानसिक आरोग्य सुधारतं. दुसरी गोष्ट, मानसिक स्पष्टता येते. अस्पष्टता म्हणजे काय? जेव्हा आपलं जीवन अस्थिर असतं, सैरभैर असतं, त्यावेळेला आपण निर्णय प्रक्रियेकडे येऊ शकत नाही. योग्य प्रकारचा निर्णय घेऊ शकत नाही. हे का ते, हे का ते, चूक की बरोबर, यामध्ये आपण अधिक गुंतत जातो, अधिक विचलित होत जातो. अशा वेळेला जर आपण ध्यान साधना करत असू, ध्यान साधनेचं सहकार्य आपल्याला मिळत असेल, तर ध्यान आपल्या मनाला शांत करतं. शांत झालेलं मन जेव्हा एकाग्र बनतं, तेव्हा एकाग्र मन चांगल्या प्रकारे निर्णय घेऊ शकतं. मानसिक स्पष्टता आपल्याला येते, विचारांची स्पष्टता आपल्याला येते. म्हणून सुद्धा आपल्याला ध्यानाची अत्यंत गरज आहे. त्यानंतरची महत्वाची गोष्ट, भावनिक संतुलनासाठी सुद्धा ध्यान आपल्याला मदत करतं. आपल्या मनामध्ये विचार ज्या प्रकारे येतात त्याच प्रकारे भावना सुद्धा येतात. सुखद भावना आहेत, दुःखद भावना आहेत, प्रेमाची भावना आहे, द्वेषाची भावना आहे, भीतीची भावना आहे, निर्भय असल्याची भावना आहे, असुरक्षिततेची भावना आहे, सुरक्षित असल्याची भावना आहे. अशा अनेक भावना आपल्या मनामध्ये उत्पन्न होतात आणि काही भावना मनामध्ये घर करून राहतात. आणि जेव्हा नकारात्मक भावना घर करून राहतात, त्या सोडून जात नाहीत आपल्याला, त्यावेळेला आपल्या जीवनामध्ये असंतुलन येतं. हे असंतुलन संपूर्ण जीवन आपलं डॅमेज करतं. तेव्हा हे जे ध्यान आहे ते आपल्या भावनांना संतुलित करतं, भावनांना एक बॅलन्स मध्ये आणतं. या भावना जर चांगल्या असतील, कुशल असतील, विधायक असतील, तर जीवन आपलं प्रगतीपथाकडे जातं, सुखाकडे जातं. आणि भावना जर नकारात्मक असतील तर आपलं जीवन मात्र नकारात्मकतेकडे जातं. हळूहळू हळू आपण अधोगतीकडे जातो. तेव्हा भावनिक संतुलनासाठी सुद्धा आपल्याला ध्यानाची अत्यंत गरज आहे. आणि शेवटची महत्वाची गोष्ट, आत्मजागरूकता. ध्यान आपल्याला स्वतःबद्दल जागृत करतं. जन्म झाल्यापासून आपण डोळे उघडलेले आहेत
आणि ते डोळे फक्त झोपण्यासाठीच आपण बंद करतो. आणि त्यामुळे आपण बाह्य जगालाच पाहत असतो. बाहेर काय चाललंय, बाहेर काय चाललंय, बाहेर काय दिसतं, बाहेर काय आवडतं, बाहेर काय आवडत नाही. आणि आतमध्ये आपल्या काय आहे, आपण कसे आहोत, आपला स्वभाव कसा आहे, आपले विचार कसे आहेत, आपल्या भावना कशा आहेत, आपल्या धारणा कशा आहेत, आपली विचार करण्याची पद्धती कोणती आहे, आपली निर्णय घेण्याची क्षमता कोणत्या प्रकारची आहे, आपल्यामध्ये कोणत्या क्षमता आहेत, आपल्यामध्ये कोणत्या कमतरता आहेत, याचं भानच आपल्याला नसतं. याची जागृतीच आपल्याला नसते. ध्यानाच्या मुळं आपल्याला आत्मजागरूकता निर्माण होते. ध्यान आपल्या स्वतःबद्दल आपल्यामध्ये अवेअरनेस उत्पन्न करतं. म्हणून स्वतःला जाणून घेण्यासाठी आपल्याला ध्यानाकडे वळणं खूप आवश्यक आहे. आणि एकदा आपण स्वतःला जाणलो की मग पुढचा प्रवास हा जो आहे सुखकर होतो. म्हणून आपण जेव्हा विचार करतो स्वतःचा, तेव्हा स्वतःचा विचार करत असताना 4 गोष्टींचा विचार आपल्याला करावा लागतो. पहिली गोष्ट, आपण आपल्या शरीराविषयी जागृत होतो. आपलं शरीर कसं आहे, डोक्यापासून पायापर्यंत हे जे सगळे अवयव आहेत ते कसे काम करतात. माझा हात कसा काम करतो, माझे पाय काम कसे करतात, मी आता बसलेलो आहे तर कसा बसलेलो आहे, मी पाहत आहे तर कसं पाहत आहे, माझ्या शरीराची पोझिशन कशी आहे, पोश्चर माझं कसं आहे, शरीरामध्ये पुढं मग काय सुरू आहे, शरीरामध्ये कोणकोणत्या संवेदना आहेत, कुठला भाग दुःखद आहे का, कुठला भाग आपला आखडलेला आहे का, कुठल्या भागामध्ये तणाव जाणवत आहे का, नेमकं काय शरीरामध्ये आपल्या सुरू आहे याचं आपल्याला भान नसतं. ध्यान या प्रकारची जागृती निर्माण करतं. पहिल्यांदा तरी आपण चालत आहोत तर चालण्याची जाणीव उत्पन्न होते, बसलेलो असू तर बसलेली जाणीव उत्पन्न होते, पहुडलेला असो तर पहुडलेली जाणीव आपल्याला उत्पन्न होते. ज्या ज्या अवस्थेमध्ये जे जे काय आपण करत आहे याची जाणीव आपल्याला ध्यानाच्या माध्यमातून होते. शरीरावरती ज्या उत्पन्न होणाऱ्या संवेदना आहेत, कधी सुखद संवेदना असतात, कधी दुःखद संवेदना होतात, कधी हलकं हलकं वाटतं, कधी तणावग्रस्त वाटतं. या सगळ्या गोष्टी आपण जेव्हा पाहतो तेव्हा आपल्या अस्तित्वाची जाणीव उत्पन्न होते. आणि पुढं जेव्हा अधिक प्रवास आपण करतो ध्यानाच्या साह्यानं, तेव्हा आपल्या मनामध्ये भावना कोणत्या उत्पन्न होतात, त्या भावनांचं वर्गीकरण करायला आपण शिकतो. आपल्या मनामध्ये विचार कोणते उत्पन्न होतात, कसे उत्पन्न होतात, विचारांचा, भावनेचा आपल्या जीवनावरती काय परिणाम होतो याचीही जाणीव होते. आणि मग समग्रतेनं जेव्हा आपण विचार करतो तेव्हा आपलं शरीर आणि आपलं मन हीच आपली ओळख आहे हे आपल्या लक्षात येतं. बाहेरची जी ओळख आहे, आपलं नाव गाव असेल किंवा आपला प्रोफेशन असेल, आपला व्यवसाय असेल, जे काय आहे ही बाहेरची ओळख आहे. पण मूळची ओळख काय आहे, तर शरीर आणि मन या मुख्य ओळखीजवळ जातो, म्हणजे मुख्य अस्तित्वाला आपण भिडतो. या अस्तित्वाची जाणीव ध्यान साधनेच्या माध्यमातून आपल्याला होते. आणि तेव्हा जसा 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 आपला प्रवास पुढे होत जातो तेव्हा एक गोष्ट आपल्या लक्षात येते, ती ही की आपल्या मनामध्ये जे विचार असतात आणि आपल्या मनामध्ये ज्या भावना असतात, ज्या प्रकारचे विचार, ज्या प्रकारच्या भावना, तसे आपण असतो. बाहेरून जरी आपण कसे दिसत असलो, बाहेरचं स्वरूप जरी आपलं कसं असलं, आपला व्यवसाय कोणता जरी असला, आपण श्रीमंत असलो, गरीब असलो, आपण काय म्हणू, सुंदर असलो, कुरूप असलो, तरी सुद्धा आतमधले विचार काय आहेत त्याच्यावरती खरी आपली ओळख ठरते. सुविचारानं भरलेला माणूस चांगला असतो, सुभावनांनी भरलेला माणूस चांगला असतो. त्याच विरुद्ध कुविचारांनी आणि दुर्भावनेनं भरलेला माणूस हा मात्र चांगला नसतो. चांगले विचार, चांगल्या भावना असतील तर आपण आनंदी असतो, आणि वाईट भावना आणि वाईट विचार असतील तर आपण दुःखी असतो. मग सुख आणि दुःख या दोघांचा जो अनुभव आहे, हा अनुभव आपल्या विचारांवरती ठरतो, आपल्या भावनांवरती ठरतो. म्हणून स्वतःचा शोध घेणं ही अत्यंत महत्वाची गोष्ट आहे. स्वतःचा शोध घेण्यासाठी आपल्याला शरीरापासून मनापर्यंत प्रवास करावा लागतो. या प्रवासामध्ये ध्यान साधना आपल्याला मदतगार ठरते. आणि जसा जसा आपला हा प्रवास वृद्धिंगत होत जातो तेव्हा आपल्या लक्षात येतं की हा प्रवाहित प्रवास आहे, हे आपलं जीवन प्रवाहित आहे. सकाळपासून संध्याकाळपर्यंत साधारणतः 60-65 हजार विचार आपल्या मनात येतात आणि निघून जातात. त्यातले किती विचार आपल्या लक्षात राहतात? 1, 2, 4, 5, ज्याचा
मोठा ठसा आपल्या जीवनावरती उमटलेला असतो, तेवढेच विचार आपल्या लक्षात राहतात. बाकीचे विचार येतात, निघून जातात. काही विचार आपल्या अंतर्मनामध्ये तसेच दबून राहतात आणि काळ, वेळ, स्थळ बघून ते बाहेर येतात. पण आतमध्ये काय चाललंय याचं भानच आपल्याला नसतं. मग विचार उत्पन्न होतात, निर्माण होतात, नष्ट होतात. भावना उत्पन्न होतात, निर्माण होतात, नष्ट होतात. नवीन भावना येतात, नवीन विचार येतात. हा सगळा खेळ चाललेला असतो. ज्याप्रमाणे आकाशामध्ये पक्षी विचरण करतात, येतात पक्षी, निघून जातात. आकाशात ढग येतात, निघून जातात. कधी पांढरे ढग असतात, कधी कधी काळे ढग असतात. त्याच प्रकारे कधी चांगले विचार, कधी वाईट विचार, कधी चांगल्या भावना, कधी वाईट भावना, हे सुरू असतं, सातत्यानं सुरू असतं. एका स्थितीमध्ये आपण कायमस्वरूपी नसतो. कायम आपण प्रवाहित असतो. बदलणारं हे जीवन आहे. आणि या बदलणाऱ्या जीवनाचा फायदा हा, की आपण जर आता दुःखामध्ये असू, तणावामध्ये असू, आपण शोकामध्ये असू आणि अडचणींनी भरलेलो असो, तर या प्रवाहित जीवनाच्या नियमामुळं आपण मात्र यातून बाहेर पडू शकतो. या दुःखातून बाहेर पडू शकतो, या तणावातून बाहेर पडू शकतो. विस्कळीत जे जीवन आपलं आहे, त्या विस्कळीत जीवनातून आपण बाहेर पडू शकतो. कारण विचार आणि भावना या प्रवाही आहेत. आणि प्रवाही विचार आणि भावनांना जर आपण नियंत्रित करू शकलो, त्यांच्यामध्ये बदल करू शकलो, तर मात्र आपलं जीवन खूप चांगल्या प्रकारे आपण बनवू शकतो. सुदृढ आणि समृद्ध जीवनाचा अनुभव आपण घेऊ शकतो. तेव्हा ध्यान म्हणजे काय, याची वेगवेगळ्या लोकांनी वेगवेगळी व्याख्या केलेली आहे. आणि सगळ्याच व्याख्या जवळजवळ बरोबर आहेत. आपण काही जरी म्हटलं ध्यानाच्या बाबतीत, तरी ती व्याख्या बरोबरच असू शकते. आपण आता एक व्याख्या केलेली आहे, ती अशी आहे: एकाग्रतेतून निर्माण होणारी जागरूकता म्हणजे ध्यान. जेव्हा आपण एकाग्र होतो, आपलं जे विचलित, विस्कळीत जे मन आहे, विखुरलेलं जे मन आहे, ते जेव्हा एकाग्र होतं, एका टोकाला येतं, पिन पॉइंट होतं, आणि त्याद्वारे आपण स्वतःविषयी जागरूक होतो. ती जी जागरूकता आहे, तो जो अवेअरनेस आहे, तो जो कॉन्शियसनेस आहे, त्याला आपण ध्यान म्हणतो. तिथपर्यंत आपण जर पोहोचू शकलो, तर निश्चित आपल्या जीवनातील ज्या अनंत अडचणी आहेत, त्या अडचणींच्या मुळाशी आपण जाऊ शकतो. आणि अडचणींच्या मुळाशी एकदा आपण गेलो, अडचणींच्या कारणांचा शोध जर आपण घेतला, तर आपलं जीवन मात्र खूप चांगलं, आनंदी आणि समृद्ध बनू शकतं. म्हणून ध्यान साधनेकडं वाटचाल करणं, ध्यान साधनेकडे येणं हे अत्यंत आणि अत्यंत महत्वाचं आहे. आता हा प्रवास आपण करत असताना दोन गोष्टी आपल्यासोबत घडतात. आपल्याकडे चॉईस असतो. स्वतःकडे पहा, स्वतःमध्ये बदल करा, विधायक बदल करा. स्वतःकडे पाहू नका, स्वतःकडचा विधायक बदल करू नका. तिथं समोर जे चित्र दिसत आहे तुम्हाला त्या तरुणीचं, त्या चित्रामध्ये आपल्याला दिसतंय की तिचेच दोन चेहरे तिनं हातामध्ये घेतलेले आहे. एक हसरा आनंदी चेहरा आहे आणि दुसरा चेहरा तो दुःखी आहे. त्या चेहऱ्यावरती तुम्हाला ताण दिसेल, शोक दिसेल, डिप्रेशन दिसेल. जे जे काही नकारात्मकता आहे ते एका चेहऱ्यामध्ये दिसेल, आणि जे जे सकारात्मक आहे ते एका चेहऱ्यामध्ये दिसेल. मग आपल्या चेहऱ्यावरचे भाव असे कशामुळे बदलतात? तर आपल्या मनामध्ये काय चाललेलं आहे त्याचं प्रतिबिंब आपल्या चेहऱ्यावरती पडतं, आपल्या बाह्यरूपावरती पडतं. तेव्हा निवड आपल्या हातात आहे. आपण विधायक विचारांना निर्माण करायचं, विधायक भावनांना निर्माण करायचं, की नकारात्मक भावनांना निर्माण करायचं, नकारात्मक विचारांना निर्माण करायचं. ही निवड आपण करणं खूप आवश्यक आहे. या निवडीसाठी ध्यान साधना आपल्याला मदत करते. आणि मग जेव्हा हे आपण ठरवतो, तेव्हा आपला जो प्रवास आहे तो मनस्तापाकडून मनस्ताप ते मनशांती असा आपला प्रवास घडतो. आणि या प्रवासामध्ये आपल्याला जर योग्य प्रशिक्षक भेटला, योग्य प्रकारचे सिद्धांत समजले, योग्य प्रकारच्या स्टेप्स समजल्या, तर हा प्रवास मात्र आपला मनशांतीकडे होऊ शकतो. आपोआप आपण आनंदी होऊ शकत नाही. त्याला काही गोष्टी कराव्या लागतील. आपोआप आपण शांत होऊ शकत नाही. त्याला योग्य प्रकारे सिस्टमॅटिकली शांती कशी उत्पन्न होते हे समजून घ्यावं लागेल. आता जो मनस्ताप आहे तोही आपोआप उत्पन्न झालेला नाही. आता जो ताण आहे तोही आपोआप निर्माण झालेला नाही. ताण उत्पन्न होण्यासाठी पण अनेक गोष्टी घडलेल्या आहेत. दुःख उत्पन्न होण्यासाठी सुद्धा अनेक गोष्टी घडलेल्या आहेत.
तेव्हा सुख उत्पन्न होण्यासाठी, शांती उत्पन्न होण्यासाठी ज्या ज्या काही गोष्टी घडवाव्या लागतात त्या गोष्टींचा विचार ध्यान साधनेच्या प्रक्रियेमध्ये केला जातो. म्हणून काही वेळ काढून आपण मनुष्य आहोत. प्राण्यामध्ये आणि मनुष्यामध्ये एक अत्यंत मूलभूत फरक आहे, तो म्हणजे माणसाकडं विकसित बुद्धिमत्ता आहे, विकसित मेंदू आहे. माणूस आत्मपरीक्षण करू शकतो, प्राणी आत्मपरीक्षण करू शकत नाही. म्हणून प्राण्यांमधला आणि माणसांमधला हा जर फरक आपण लक्षात घेतला तर आपण आत्मपरीक्षणाची जी निसर्गानं आपल्याला दिलेली शक्ती आहे, आपला जो विकसित मेंदू आहे तो विचार करतो. काय विचार करतो याचं चिंतन आपण करू शकतो, काय भावना उत्पन्न करतो त्याचं चिंतन आपण करू शकतो. या शक्तीचा वापर करून आपण ध्यान साधनेच्या साह्यानं मनशांतीकडे पोहोचायला पाहिजे. ती पोचण्याची संधी अवेकन माइंडच्या साह्यानं आपल्याला मिळते आणि त्याचा लाभ आपण घेतला पाहिजे. आता आपण ध्यान साधनेचा विचार करत असताना ध्यानामध्ये अत्यंत महत्वाची गोष्ट काय आहे तर ती आहे बैठक. जर आपल्या हलणाऱ्या चित्ताला, विचलित होणाऱ्या चित्ताला, अस्वस्थ चित्ताला, उदास चित्ताला जर शांत करायचं असेल तर पहिली गोष्ट करावी लागेल की आपलं शरीर शांत करावं लागेल. उदाहरणार्थ, एका पाण्याच्या भांड्यामध्ये, पातेल्यामध्ये किंवा भांड्यामध्ये आपण पाणी घेतलेलं आहे आणि ते भांडं हलत आहे सातत्यानं. ते भांडं जर हलत असेल तर त्या भांड्यातलं पाणी सुद्धा हलणार आहे, पाणी शांत होणार नाही. ते पाणी शांत व्हायचं असेल आणि पाण्याचा तळ आपल्याला पाहायचा असेल तर आधी काय करावं लागेल, ते हलणारं भांडं शांत ठेवावं लागेल एखाद्या ठिकाणी. ते भांडं जेव्हा शांत होणार आहे त्यानंतर त्या भांड्यातील पाणी शांत होणार आहे आणि पाणी शांत झाल्यानंतर पाण्यामध्ये नेमकं काय आहे तळाशी ते आपण पाहू शकतो. त्याच प्रकारे आपलं चित्त जे आहे ते सूक्ष्म आहे, आपलं मन अतिशय अतिशय सूक्ष्म आहे. सहज आपल्या मनाकडे पहा म्हटलं तर आपण पाहू शकत नाही. तेव्हा त्याची सुरुवात शरीराला शांत करण्यापासून करावी लागते. म्हणून एखाद्या ठिकाणी शांतपणे बसून शरीराची कोणतीही हालचाल न करता आपण बसावं, म्हणजे बाह्य गोष्टी तरी आपण शांत केल्या. आणि त्यानंतर मग मनामध्ये काय जो गोंधळ चाललेला आहे, मनामध्ये जी काही बडबड चाललेली आहे, मनामध्ये जे काही उत्पन्न होत आहे, जे विचलित आपल्याला करत आहे त्याकडे आपण पाहू शकतो आणि त्याला शांतपणे आपण हळुवारपणे शांत करू शकतो. तेव्हा ध्यान साधनेसाठी दोन प्रकारच्या बैठकींचा आपण वापर करतो. पहिली बैठक आहे खुर्चीवरती बसणं. जे लोक वयस्कर आहेत, ज्यांचे गुडघे खूप दुखतात किंवा जे अतिशय बोजड आहेत, वजन खूप जास्त आहे, अशा लोकांना मांडी घालून बसणं शक्य होत नाही. तेव्हा त्यांनी पहिल्या चित्रामध्ये जे दाखवलेलं आहे, खुर्चीवरती बसायचं आहे, पाय जमिनीला टेकवायचे आहेत, पाठ खुर्चीला पाठीमागे टेकवायची नाहीये, पाठीचा कणा सरळ ठेवायचा आहे, मान सरळ ठेवायची आहे आणि या आरामदायक स्थितीमध्ये खुर्चीवरती बसायचं आहे. दुसऱ्या चित्रामध्ये बैठक दाखवलेली आहे. खाली जमिनीवरती चटई अंतरा किंवा आपल्या बिछाण्यावरती आपण बसा, तिथं थोडंसं आसन घ्या, त्या आसनावरती आरामदायक स्थितीमध्ये बसा. ज्यामध्ये अट एकच आहे की आपल्या पाठीचा कणा जो आहे तो सरळ असायला पाहिजे आणि आपली मान जी आहे ती सरळ असायला पाहिजे. ही बैठक आपण जर साधली तर आपण आपल्या मनाकडे पाहण्यासाठी तयार झालो. या प्रकारे आपण स्वतःला तयार करायचं आहे आणि तयार केल्यानंतर आपण प्रत्यक्ष ध्यान साधनेचा सराव करू शकतो. तर आज हे आपलं इंट्रोडक्टरी सेशन असल्यामुळं एवढीच पार्श्वभूमी आपण समजून घेऊया की आपल्या जीवनामध्ये विधायक बदल घडवायचा असेल तर आपल्याला स्वतःकडे पाहावं लागेल. स्वतःकडे पाहण्यासाठी ध्यान साधना आपल्याला मदत करू शकते आणि ध्यान साधनेच्या माध्यमातून आपण स्वतःमधल्या नकारात्मकता बाजूला काढू शकतो आणि सकारात्मक गोष्टी स्वतःमध्ये पेरू शकतो. जे आपण आतमध्ये पेरणार आहे तेच पुन्हा बाहेर उगवणार आहे. त्याचा विधायक परिणाम आपल्या बोलण्यातून, वागण्यातून आणि व्यक्तिमत्वातून दिसणार आहे. तर निश्चितच आपण या प्रकारे ध्यान साधनेचं सहाय्य घेऊया आणि प्रत्यक्ष आता काही काळासाठी ध्यान साधनेचा सराव करूया. तर मी जसं मगाशी तुम्हाला सांगितलं की या प्रकारे आपल्याला बसायचं आहे. जे खुर्चीवरती बसणार आहेत त्यांनी या प्रकारे बसा, जे जमिनीवरती बसणार आहेत मांडी घालून त्यांनी दुसऱ्या चित्रामध्ये जे दाखवलेलं आहे त्याप्रमाणे बसा. जेव्हा आपण या प्रकारे बसू त्यावेळेला आपण प्रत्यक्ष ध्यान साधनेला सराव करणार आहे.
सजगता ध्यानाचा सराव करूया. आनापानसती ध्यानाचा सराव करूया. शांत ठिकाणी आपली बैठक तयार करा. आरामदायक स्थितीमध्ये तिथे बसा आणि संकल्प करा की काही वेळासाठी मी शांतपणे या साधनेचा अवलंब करणार आहे. पाठ सरळ ठेवा, मान सरळ ठेवा आणि हळुवारपणे आपले डोळे मिटून घ्या. आनापानसती ध्यानाची पहिली पायरी. स्मृतीपूर्वक श्वासोच्छ्वास पाहायचा आहे. आपलं संपूर्ण लक्ष आपल्या चेहऱ्यासमोर आणा. डोळे मिटलेले आहेत आणि संपूर्ण लक्ष चेहऱ्यासमोर. नाकाच्या दारासमोर लक्ष आणा. वरच्या ओठाच्या वरती लक्ष आणा. श्वास जिथून प्रवेश करतो, बाहेरची हवा शरीरामध्ये जिथून प्रवेश करते त्या ठिकाणी लक्ष द्या. उच्छ्वास बाहेर पडताना जिथून हवा बाहेर पडते तिथे लक्ष द्या. सहज स्वाभाविकपणे श्वास आत येत आहे, उच्छ्वास बाहेर जात आहे आणि आपण केवळ तटस्थपणे त्याकडे पाहायचं आहे. आता दुसऱ्या पायरीकडे आपण जाऊया. काही वेळासाठी दीर्घ श्वास घ्या आणि दीर्घ उच्छ्वास सोडा. दीर्घ श्वास म्हणजे संपूर्ण शरीर हवेनं भरून घ्या आणि आत घेतलेली हवा संपूर्णपणे बाहेर सोडा. दीर्घ श्वास घ्या, दीर्घ उच्छ्वास सोडा. दीर्घ श्वासाने शरीराला ऊर्जा मिळते. दीर्घ उच्छ्वासाने शरीर शिथिल आणि रिलॅक्स होत आहे याचा अनुभव करा. दीर्घ श्वास घेत रहा, दीर्घ उच्छ्वास सोडत रहा. आता दीर्घ श्वास घ्यायचा थांबवा. श्वास त्याच्या मूळ गतीमध्ये येऊ दे. दीर्घ श्वास घेऊ नका, दीर्घ उच्छ्वास सोडू नका. सहज स्वाभाविक जो श्वासोच्छ्वास आहे तो सुरू राहू द्या. सजगता ध्यानाची तिसरी पायरी. सहज स्वाभाविक श्वास आहे त्याचं निरीक्षण करा. श्वास आत येत आहे तर येत आहे असं जाणा. उच्छ्वास बाहेर पडत आहे तर पडत आहे असं जाणा. शांतपणे हे निरीक्षण करा. स्मृतीपूर्वक श्वास पहा आणि स्मृतीपूर्वक उच्छ्वास पहा.
आपल्या मनाला भटकू देऊ नका. मन जर भटकलं तर त्या भटकलेल्या मनाला पुन्हा श्वासाकडे घेऊन या. शरीराला आळस येऊ देऊ नका. सरळ बसा. पाठ सरळ आहे, मान सरळ आहे याची वेळोवेळी खात्री करत चला. आता 4थ्या पायरीमध्ये प्रवेश करूया. सजगता ध्यानाची 4थी पायरी. श्वास घेत असताना आणि उच्छ्वास बाहेर सोडत असताना संपूर्ण शरीराची जाणीव ठेवा. डोक्यापासून पायापर्यंत संपूर्ण शरीराची जाणीव ठेवत श्वास घ्या. संपूर्ण शरीराची जाणीव ठेवत उच्छ्वास सोडा. शरीराच्या जागृतीसह आपण श्वास घेत आहोत आणि उच्छ्वास बाहेर सोडत आहोत. या प्रकारे या पायरीकडे लक्ष द्या. सजगता ध्यानाची 5वी पायरी. श्वास आत आला, उच्छ्वास बाहेर गेला. संपूर्ण शरीराची आता आपल्याला जाणीव आहे. आता शरीर शांत करत श्वास घ्या. शरीर शांत करत उच्छ्वास सोडा. या 5व्या पायरीमध्ये श्वासोच्छ्वासासोबत शरीर शिथिल करा, रिलॅक्स करा. शरीरातल्या कुठल्याही भागावरती ताणतणाव नाही याचा अनुभव करीत श्वास घ्या. याचा अनुभव करीत उच्छ्वास सोडा. शरीरातील एक एक अवयव रिलॅक्स आहे, तणावमुक्त आहे याचा अनुभव करा. हा अनुभव करीत श्वास घ्या. हा अनुभव करीत उच्छ्वास सोडा. मनाला भटकू देऊ नका. प्रत्येक श्वासाची जाणीव ठेवा. प्रत्येक उच्छ्वासाची जाणीव ठेवा. सजगता ध्यानाची 6वी पायरी. श्वासोच्छ्वासाचं निरीक्षण करीत असतानाच मनामध्ये उत्पन्न होणारे विचार जर पुढे आले, मनामध्ये काही भावना उत्पन्न झाल्या, तर त्या विचारांचं आणि भावनांचं निरीक्षण करीत श्वास घ्या. विचारांचं आणि भावनांचं निरीक्षण करीत उच्छ्वास सोडा. या पायरीमध्ये श्वासासोबत शरीराची जाणीव आहे आणि त्यासोबत मनामध्ये काय उत्पन्न होत आहे, कोणते विचार आहेत, कोणत्या भावना आहेत याकडे सुद्धा लक्ष द्या. पण संपूर्ण लक्ष श्वासाकडे. विचार उत्पन्न होऊ देत, ते उत्पन्न होतील, निघून जातील. भावना उत्पन्न होऊ द्या, उत्पन्न होतील, निघून जातील. आपण मात्र संपूर्ण लक्ष श्वासाकडे द्या आणि त्यासोबतच विचार कोणते उत्पन्न होत आहेत याकडेही लक्ष असू द्या. भावना कोणत्या निर्माण होत आहेत याकडेही लक्ष असू द्या.
शांतपणे निरीक्षण करा. जागृतीपूर्वक निरीक्षण करा. पाठ सरळ ठेवा. मान सरळ ठेवा. विचलित होऊ नका. एकाग्रतेने हा सराव करा. सजगता ध्यानाची 7वी पायरी. या पायरीमध्ये अनुभव करा आपला श्वास शांत झालेला आहे. शरीर शिथिल झालेलं आहे आणि आपल्या मनात उत्पन्न होणारे विचार, आपल्या मनातील भावना हे सुद्धा शांत शांत होत आहेत. शरीर, विचार, भावना शांत शांत होत आहेत आणि आपल्याला सजगतेचा अनुभव येत आहे. स्थिरतेचा अनुभव येत आहे. शांतीचा अनुभव येत आहे. तो अनुभव, त्या अनुभवाचं आकलन करा. स्मृतीपूर्वक श्वास पहा, तो शांत झालेला आहे. स्मृतीपूर्वक शरीर पहा, ते शांत झालेलं आहे. विचार आणि भावनाही शांत झालेल्या आहेत. याचा अनुभव करा. मनाला विचलित होऊ देऊ नका. मनाच्या शांतीचा अनुभव करा. सजगता ध्यानाची 8वी आणि शेवटची पायरी. एकाग्रता आणि प्रसन्नतापूर्वक श्वास पहा, उच्छ्वास पहा. आपलं मन आता एकाग्र झालेलं आहे. संपूर्ण लक्ष वरच्या ओठाच्या वरती आणि दोन्ही नाकपुड्यांच्या दारावरती. आत येणारा प्रत्येक श्वास आपल्याला जाणवत आहे. बाहेर पडणारा प्रत्येक उच्छ्वास आपल्याला जाणवत आहे. आपलं शरीर शांत आहे आणि आपलं मन प्रसन्न आहे. या प्रसन्नतेचा अनुभव करीत श्वास घ्या. प्रसन्नतेचा अनुभव करीत उच्छ्वास सोडा. एकही श्वास आपल्याला माहित न होता आता आत येत नाही. प्रत्येक श्वासाची जाणीव आहे. एकही उच्छ्वास आपल्याला माहित न होता बाहेर जात नाही. प्रत्येक उच्छ्वासाची जाणीव आहे. आणि त्याच वेळेला विचार शांत झालेले आहेत. भावना शांत झालेल्या आहेत आणि आपल्या मनामध्ये एक प्रसन्नता उत्पन्न झालेली आहे. आपण एकाग्र आहोत. त्या एकाग्रतेचा आणि प्रसन्नतेचा अनुभव करीत श्वास घ्या, उच्छ्वास सोडा. आता हळुवारपणे आपण पूर्वस्थितीत येऊया. एक दीर्घ श्वास घ्या, दीर्घ उच्छ्वास सोडा आणि हळुवारपणे आपले डोळे उघडा.
अलगदपणे आपले डोळे उघडा आणि प्रसन्न मनाने डोळे उघडून सुद्धा शरीर आणि श्वासाचं निरीक्षण करा. स्वागत आहे पुन्हा एकदा आपलं. माझा आवाज येतोय का? येस, थँक्यू. तर आज आपण ध्यान आणि ते नेमकं कसं करावं, त्याचा सराव कसा करायचा, त्याचं महत्त्व काय आहे आणि ध्यान आपल्या जीवनामध्ये किती अत्यंत मौलिक असं बदल आणू शकतं, याच्या अनुषंगानं थोडक्यात पण खूप चांगल्या पद्धतीनं मार्गदर्शन आज आपल्याला आचार्य अमित मेधावी सर यांनी केलेलं आहे. तेव्हा अवेकन माइंड्स कडून आचार्य अमित मेधावी सर यांचे मनपूर्वक आभार. खूप खूप धन्यवाद सर. तुम्ही खूप कमी शब्दांच्या मध्ये अतिशय सुंदर पद्धतीनं ध्यान, ध्यान म्हणजे नेमकं काय, त्याचं महत्त्व काय आहे आणि आपण आपल्या जीवनामध्ये ते का करणं, कितपत करणं हे अत्यंत गरजेचं आहे, याच्या अनुषंगानं खूप मौलिक असं मार्गदर्शन केलात सर. मित्र हो, आज आपण हे जे सेशन अटेंड केलात, या सेशनमध्ये आत्ता साधारणतः 13 ते 14 मिनिटांचा जो ध्यानाचा सराव केलात, तो सराव ज्याला आपण गाइडेड मेडिटेशन म्हणतो, हा सराव ऍक्च्युली रेकॉर्डेड व्हिडिओच्या माध्यमातून आपण केला. हो, म्हणजे सुरुवातीला आचार्य अमित मेधावी सरांनी खूप चांगल्या पद्धतीनं आपल्याला समजावून सांगितलं, माहिती दिली आणि त्याच्यानंतरचा जो सराव घेतला, तो सराव मात्र आपण रेकॉर्डेड व्हिडिओच्या माध्यमातून, रेकॉर्डेड म्हणजे गाइडेड मेडिटेशनच्या माध्यमातून केला. आपल्याला सांगायला खूप आनंद आहे की अवेकन माइंड्स कडून गेली 1 महिना झालं आपण 21 दिवसांचा ध्यान कार्यशाळा हा खूप सुंदर असा कोर्स डिझाईन केलेला आहे. ध्यान नेमकं काय आहे, त्याच्या पायऱ्या काय आहेत, त्याची बैठक व्यवस्था कशी आहे, कशा पद्धतीने ध्यान केलं पाहिजे, त्याचे फायदे काय आहेत, अशा अनेक गोष्टींना ध्यानात घेऊन, छोट्या छोट्या बारीक बारीक गोष्टींना ध्यानात ठेवून अगदी बेसिक पासून खूप चांगल्या पद्धतीनं तुम्हाला ध्यान साधनेमध्ये प्रगती साधता यावी, यासाठी हा 21 दिवसांचा व्हिडिओ कोर्स डिझाईन केला आहे. 21 दिवसामध्ये स्टेप बाय स्टेप तुम्ही खूप चांगल्या पद्धतीनं ध्यान साधनेमध्ये प्रगती करता. तेव्हा त्याच 21 दिवसांच्या ध्यान साधनेच्या त्या व्हिडिओ कोर्स मधील आता एक गाइडेड मेडिटेशन तुम्ही ऐकलं आणि त्याच्या आधारे आपण हा सराव केला. आता हा नेमका 21 दिवसांचा जो कोर्स आहे, तो नेमका काय आहे, कसा आहे, त्याबद्दल थोडक्यात आपण समजावून घेऊया. हा जो 21 दिवसांचा कोर्स आहे, हा कोर्स साधारणतः 21 दिवसांसाठी 21 व्हिडिओज की ज्यामध्ये 5 इतर गाइडेड मेडिटेशन्स देखील आहेत. जसं आत्ता आपण ध्यान केलं ते गाइडेड मेडिटेशन होतं. अशा प्रकारचे 5 गाइडेड मेडिटेशन्स आहेत आणि सोबत 21 दिवसांसाठी 21 व्हिडिओ लेक्चर्स आहेत. हा कोर्स तुम्ही तुमच्या वेळेनुसार करू शकता. म्हणजेच ठराविक वेळेलाच सेशन जॉईन करायला पाहिजे असं अजिबात नाही. तुम्ही तुमच्या वेळेनुसार जिथं असाल तिथून हा कोर्स दररोज करू शकता. या कोर्ससाठी आपल्याला स्वतंत्रपणे मोबाईल किंवा लॅपटॉपमध्ये ऍक्सेस दिला जातो, रेकॉर्डेड व्हिडिओचा ऍक्सेस दिला जातो की जेणेकरून तुम्ही तुमच्या वेळेनुसार शिकू शकता. यासाठी स्वतंत्र ऍप आहे आपल्या प्ले स्टोअरला, जेणेकरून तुम्ही 24/7 कधीही कुठेही ही ध्यान साधना शिकू शकता, त्याचा सराव करू शकता. या कोर्सला एकदा रजिस्ट्रेशन केलात की हा कोर्स तुम्हाला लाईफ टाइम साठी अवेलेबल होतो. म्हणजे तुम्ही रजिस्ट्रेशन केलात की तुमच्या सोबत कुटुंबातील सर्वच सदस्य स्टेप बाय स्टेप एक करत सगळेजण हा कोर्स करू शकता आणि ध्यान साधनेमध्ये अधिक पुढल्या स्टेपला जाऊ शकता. हा कोर्स अत्यंत प्रॅक्टिकल असा आहे की ज्यामध्ये
खूप चांगल्या पद्धतीनं स्टेप बाय स्टेप सगळ्या गोष्टी एक्सप्लेन केलेल्या आहेत. या कोर्सचे आणखीन महत्वाचं वैशिष्ट्य म्हणजे हा कोर्स तुम्हाला तुमच्या मोबाईलवरती किंवा लॅपटॉपवरती तुमच्या वेळेनुसार करता येणारा आहे. त्यामुळे याच्यासाठी लाईफ टाईम मेंबरशिप आहे आणि तुम्ही एकदा रजिस्ट्रेशन केलं की घरातील सर्वांच्या सोबत किंवा एक एक करून सगळेजण एकाच रजिस्ट्रेशन मध्ये करू शकता, शिकू शकता. आता हा जो 21 दिवसांचा व्हिडिओ कोर्स आहे की जो लाईफ टाईम साठी आहे, त्याची ऍक्च्युली रेग्युलर फीज आहे 5,000 रुपये. पण जर आपण या कोर्ससाठी आज रजिस्ट्रेशन करता आहात तर मात्र हा कोर्स आपल्याला ना की 5,000 रुपयाला, ना की 4,000 रुपयाला, हा कोर्स केवळ आणि केवळ आपल्याला अत्यंत कमी फीज मध्ये आज आपण देत आहोत. हे बघा, आपण आपलं जीवन अतिशय सुंदर व्हावं, आपल्यासोबतच आपल्या कुटुंबाचं देखील स्वास्थ्य मानसिक असेल, कौटुंबिक असेल, सगळ्याच प्रकारचं स्वास्थ्य खूप चांगल्या प्रकारे साधता यावं यासाठी आपण प्रत्येक वेळी प्रत्येक दिवशी काम करत असतो, प्रयत्न करत असतो. आणि म्हणून स्वतःसहित कुटुंबालाही एक स्वस्थ असं वातावरण निर्माण करायचं असेल तर त्यासाठी पहिल्यांदा आपल्या आतमध्ये ती मानसिक स्थिती निर्माण व्हायला पाहिजे आणि त्याच्यासाठी ही ध्यान साधना अत्यंत गरजेची आहे. आणि म्हणून अवेकन माइंडची जो संकल्प आहे तो असा की प्रत्येक व्यक्तीला या ध्यान साधनेचा लाभ घेता यावा, प्रत्येक व्यक्तीला त्याचं आयुष्य सुंदर बनवता यावं, प्रत्येक व्यक्तीला त्याच्या कुटुंबामध्ये अतिशय आनंदाने जगता यावं, यासाठी नाममात्र अत्यंत कमी फीज मध्ये आपल्याला हा कोर्स कसा देता येईल या अनुषंगाने सातत्याने काम करत आलेला आहे. महत्वाची गोष्ट म्हणजे गेली 1 महिना झालं आपण हा कोर्स केवळ आणि केवळ 499 रुपयाला देतो आहोत. ओनली फॉर 499 रुपीज फॉर लाईफ टाईम. हा कोर्स लाईफ टाईम साठी तुम्हाला फक्त 499 रुपये मध्ये मिळतो आहे. पण 10 डिसेंबर पर्यंतच हा कोर्स आपल्याला 499 रुपये पर्यंत असणार आहे. 11 डिसेंबर पासून या कोर्सची फीज आपण पूर्ववत म्हणजेच 2,500 रुपये करत आहोत. हो, हा कोर्स जरी रेग्युलर कोर्स आपला 5,000 रुपयाचा असला तरी देखील 10 डिसेंबर पासून मात्र हा कोर्स तुम्हाला 2,500 म्हणजे 2,500 रुपये मध्ये करता येणार आहे लाईफ टाईम साठी. पण आज आत्ता तुम्हाला हा कोर्स मिळतो आहे फक्त 499 रुपये मध्ये. तेव्हा या सुवर्ण संधीचा लाभ घ्यावा अशी माझी आपल्या सर्वांना विनंती आहे. आता मग या कोर्सला रजिस्ट्रेशन कसं करायचं? खूप सोपी पद्धत आहे. आपल्याला चॅटबॉक्स मध्ये मी रजिस्ट्रेशनची लिंक पाठवतो, त्या लिंक वरती जाऊन तुम्ही या कोर्सला रजिस्ट्रेशन करू शकता. आता जर तुम्ही पाहिलं तर तुमच्या चॅटबॉक्स मध्ये तुम्हाला एक लिंक मिळते, त्या लिंक वरती जाऊन तुम्ही रजिस्ट्रेशन करू शकाल. सोबत तुम्ही जर ऑलरेडी आपलं ऍप डाउनलोड केलेलं असेल तर त्या ऍप मधून देखील तुम्हाला हा कोर्स रजिस्टर्ड करता येतो. जर तुम्ही ऑलरेडी आपलं ऍप इन्स्टॉल केले तुमच्या मोबाईलमध्ये तर त्या ऍप मधून देखील तुम्हाला हा कोर्स रजिस्टर करता येतो. सोबत जर तुम्हाला शक्य नसेल आत्ता लिंकवरून रजिस्ट्रेशन करणं तर तुम्ही डिरेक्टली आमच्या फोन पे, गुगल पेला पेमेंट करू शकता आणि आम्ही तुम्हाला तो कोर्स ऍक्टिव्हेट करून देऊ शकतो. तिन्ही ऑप्शन आहेत. एक म्हणजे तुम्ही ऍप ऑलरेडी इन्स्टॉल केला असेल तर ऍप मधून हा कोर्स केवळ 599 रुपयाला रजिस्टर करू शकता. जर ऍप इन्स्टॉल केले नसेल तर आता रजिस्ट्रेशन लिंक वरून तुम्ही हा कोर्स रजिस्टर करू शकता. नसेल तर दिलेल्या जीपे नंबरवरती किंवा फोन पे नंबरला तुम्ही 509 रुपये पेमेंट करून रजिस्ट्रेशन करू शकता. आता 509 रुपये का बरं? तर 499 रुपये हा आपल्या कोर्सची फीज आहे आणि जिथून आपण रजिस्ट्रेशन करतो त्यासाठी 10 रुपये प्लॅटफॉर्म चार्जेस पडतात. असे एकूण 509 रुपये आपल्याला या कोर्सची फीज आहे, केवळ आणि केवळ आज आणि पुढील काही दिवसांसाठीच. आता या कोर्सच्या अनुषंगानं किंवा आजच्या सेशनच्या अनुषंगानं आपल्याला काही विचारायचं असेल तर आपण विचारू शकतो. या कोर्सच्या अनुषंगानं रजिस्ट्रेशनसाठी काही विचारायचं असेल तर आपण विचारू शकतो.
सर तुमचा आवाज येत नाही. तुमचा माईक म्यूट आहे. हा सर. नाही सर, अजूनही तुमचा आवाज येत नाहीये. तुमचा माईक बंद आहे. आय एम सॉरी सर, पण अजूनही तुमच्याकडून तुमचा. तुमच्याकडून सुरू करा अमित सर. सॉरी सर, मी बोलू का? हा सर प्लीज. तर बुद्ध आणि त्याचा धम्म मध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेलं आहे की कुशल चित्ताच्या एकाग्रतेमधून निर्माण होणारी जागृतता म्हणजे ध्यान होय. आणि तो अमित सरांनी पहिल्यांदा सांगितलं. आणि मला अमित सरांचा अभिमान वाटतो की ते तरुणी असून खूप धडपडी आहेत. खरं म्हणजे त्यांनी 4 व्हीलर घ्यावी कारण ते 2 व्हीलरवर येतात, आम्हालाच कसं तर वाटतं. आणि ही मी भविष्य सांगतो की अमित सर एक ना एक दिवस खूप उच्च पातळीवर असणारी व्यक्ती आहे आणि ऑलरेडी ते दम्माचं आहेत सर. काम करणार. ऑलरेडी ते खूप चांगल्या पद्धतीनं काम करतायत सर. ऑलरेडी खूपच चांगल्या पद्धतीनं अत्यंत सर्वच समाजातील सर्व स्तरांपर्यंत ते खूप चांगल्या प्रकारे ही साधना पोहोचवत आहेत. थँक्यू सो मच. आय एम तुम्ही खूप स्टुडंट ऑफ चांगले. हिम येस. सर. सॉरी टू से आय एम स्टुडंट ऑफ हिम. आणि येस. मी जे बौद्ध भिक्खू आहेत खूप हुशार आहेत, येस. इंग्रजीवर प्रभुत्व आहे. येस पण सर. त्यांना मी सांगितलं तुम्ही विपश्यना करा. बदंत डॉक्टर यश काश्यप आहेत. आय एम सॉरी सर, पण आपल्या वेळेचा विचार करता आपल्याला थांबावं लागेल सर, कारण आणखीन बाकीचे एक दोघे तिघे बोलणार आहेत आणि आपल्याला 9 सॉरी वाजता सॉरी, थांबावं ओके लागेल. ओके, बट क्षमा आपण तुम्ही करा. जो अभिप्राय दिलात त्याबद्दल खूप खूप धन्यवाद सर. थँक्यू सो मच. जय भीम, नमो बुद्ध. डबल एट आय थिंक तुमचा आवाज येत नाही सर. तुम्ही बोलायचा प्रयत्न करा पण तुमचा माईक बंद आहे सर, त्यामुळे तुमचा आवाज येत नाहीये सर. जर माईक अनम्यूट होत नसेल तर मेसेज टाका सर चॅट बॉक्समध्ये मला, किंवा तुमचा नंबर टाका मला. हा सर, हाँ आता मोबाइल झाला हाँ तुम्ही. मोबाइल नंबर द्या सर, मोबाइल नंबर. हा फोन घ्या पे. सर. चॅट बॉक्स मध्ये हाँ देऊ का? सांगू का? घ्या. डबल हाँ, नाईन टू थ्री डबल नाईन डबल नाइन टू टू थ्री थ्री 7282 728 82 9923 728 2 टू. 56 56 हाँ, काय 56. सर? 56. हा, 9923 7282 56. चॅट बॉक्स मध्ये पण मी नंबर दिलाय बघा तुम्हाला. बर बर बर, ठीक आहे. डबल आपण नाईन कुठून टू जॉईन थ्री. झालात सर? हाँ सर, आपण कुठून जॉईन झाला आहात? आपण मुंबईवरून. मुंबई. ओके सर. थँक्यू फॉर मुंबई जॉईनिंग. नाही हाँ, नाही मुंबई. थँक्यू सर. थँक्यू. ठीक आहे, ठीक आणखी कोणाला काही आहे. विचार? हा सर बोला ना. थँक्यू सर. थँक्यू चांगलं सर. वाटलं. वेलकम सर, वेलकम. हॅलो सर, मला एक हा सर. शंका विचारायची आहे. आता तुम्ही झूमवर ना म्हणजे मीटिंग घेतली आणि आपण आता ही कार्यशाळा केली, बरोबर आहे. बरोबर. आता दुसऱ्या तुम्ही म्हणताय की ऍप डाउनलोड करून घ्या किंवा रजिस्ट्रेशन असं करायचंय. आता दुसऱ्या कुणाला तरी पाठवायचं आहे, तर आता सरांचा जो मेधावी सरांचा जो व्हिडिओ होता किंवा जी माहिती सरांनी सांगितली ती जर तुम्ही युट्यूबवर टाकली समजा, हम्म. तर मग आणि खाली तुमचे संपर्क ध्वनी दिले हम्म. ज्यांना रजिस्ट्रेशन करता येत नाही किंवा ते ऍप डाउनलोड करता येत नाही, हम्म. तर ते तुमच्याशी संपर्क साधून म्हणजे ते सरांचा तो व्हिडिओ ऐकून तुमच्याशी हम्म. संपर्क साधून रजिस्ट्रेशन करू शकतात. बरोबर. मग आज आता मोजकीच लोक जॉईन झाली त्याला. मग ऑलरेडी त्याच्यात मॅडम जर ना, पाठीमागील अशाच प्रकारे मी 2-3 वेळा जे सेशन्स घेतलेत त्याचे ऑलरेडी व्हिडिओज आपल्या युट्यूब चॅनेलला आहेत. आणि दुसरी महत्वाची गोष्ट, त्या युट्यूब चॅनेलच्या डिस्क्रिप्शन मध्ये सगळ्या डिटेल्स आहेत की ऍप इन्स्टॉल करणं असेल किंवा आम्हाला संपर्क करणं असेल किंवा आमच्या व्हॉट्सअपच्या ग्रुपमध्ये जॉईन होणं असेल, ह्या सगळ्या गोष्टी आपण तिथे दिलेत. आणि आजच्या सेशनचं देखील रेकॉर्डिंग आपण युट्यूबला नक्कीच टाकू मॅडम. बरोबर, म्हणजे बरोबर आहे. तुमच्यासारखी आधुनिक पिढी आहे ते पटकन हे सगळ्या ज्या आहेत तांत्रिक बाजू हा, बरोबर. केलेलं आहे तर ठीक आहे, काही हरकत नाही. म्हणजे आम्ही आमच्या व्हॉट्सअप ग्रुपला किंवा जे करू इच्छितात त्यांना ही माहिती देऊ शकतो. येस चालेल. येस. मॅडम तुमचा नंबर जर शक्य असेल तर मला व्हॉट्सअप करू शकता का मला?
हो करेन की. माझा नंबर आहे बघा चॅट बॉक्स. आहे माझ्याकडे आहे सर तुमचा नंबर. ओके मॅडम, करेन. प्लीज मला हाय करा, तुमचं नाव टाका आणि मी तुम्हाला या संबंधित सगळ्या डिटेल्स फॉरवर्ड करतो, जेणेकरून शक्य असेल तर तुम्ही तुमच्या कॉन्टॅक्ट मधील सर्वांना ते डिटेल्स फॉरवर्ड करू शकाल. चालेल. ओके सर. थँक्यू मॅडम, थँक्यू. आणखी तुम्हाला काय विचारायचं आहे का? ठीक आहे सर, काय हरकत नाही. तेव्हा पुन्हा एकदा आजच्या या ध्यान सेशनसाठी, ध्यान कार्यशाळेसाठी आपण सर्वजण वेळात वेळ काढून जॉईन झालात. अत्यंत चांगल्या पद्धतीने या सेशनमध्ये पार्टिसिपेट केलात आणि आपले आजचे प्रशिक्षक अमित मेधावी सर यांनी खूप सुंदर अशा शब्दांमध्ये आपल्याला ध्यान आणि ध्यानाचा सराव देखील गाइडेड मेडिटेशनच्या माध्यमातून करून घेतला. तेव्हा सरांचं देखील अवेकन माइंड्स कडून मनपूर्वक आभार. आजच्या सेशनसाठी वेगवेगळ्या ठिकाणाहून आपण जॉईन झालात आणि आपण वेळात वेळ काढून हे सेशन अटेंड केलं, याबद्दल आपल्या सर्वांचं देखील अवेकन माइंड्स कडून खूप खूप धन्यवाद. आणि आपलं आजचं सेशन आज इथेच थांबतंय. पुन्हा भेटू आपण पुढील रविवारी अशाच एका सुंदर अशा सेशनसाठी. तोपर्यंत थँक्यू सो मच.